सुधागढ़ माध्यमिक विद्यालय कळंबोली स्टैंडर्ड 8th सेमी इंग्लिश सब्जेक्ट्स जनरल साइंस चैप्टर नंबर 9 डिज़ास्टर मैनेजमेंट वीडियो नंबर 2 सब्जेक्ट टीचर मिसेस भोसले SS। We are going to start the chapter number 9 disaster management. In first video we will see the one type of disaster is earthquake. आपल्या प्रकरणाचं नाव आहे डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन। आणि या अगोदर आपण आपत्तीचा एक प्रकार म्हणजे अर्थक्वेक याविषयी माहिती मिळवलेली आहे। यू नो द डिझास्टर मीन्स क्रायसिस दॅट अरायजेस सडनली, म्हणजे अचानक ओढवलेलं संकट म्हणजे काय असते, आपत्ती असते। आणि आपण भूकंप या आपत्तीविषयी माहिती मिळवलेली आहे। टुडे वी आर गोइंग टू लर्न द अनदर टाइप ऑफ डिझास्टर इज फायर। हियर सी द टाइप्स ऑफ फायर, म्हणजे आगीचे प्रकार। फायर मीन्स आग आणि आगीचे प्रकार कोणते याविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे। फर्स्ट इज क्लास ए फायर, म्हणजे अवर्गीय आग, आणि ती जी आहे ती सॉलिड सबस्टेन्सेस म्हणजे घन पदार्थ। कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स आर देअर फ्युअल सोर्सेस, wood, clothes, coal, papers, etc. These fire can be put out with water. म्हणजे अवर्गीय आगीमध्ये घनरूप पदार्थांचा समावेश होतो आणि या घनरूप पदार्थापासूनची जी ज्वालाग्रही घनरूप पदार्थ आहेत त्यापासून निर्माण होणारी आग, त्याचा समावेश हा अवर्गीय आगीमध्ये केला जातो। तर लाकूड, कपडे, कोळसा, कागद हे काय आहेत, घनरूप ज्वालाग्रही पदार्थ। दिस फायर कॅन बी पुट आउट विथ वॉटर, आणि थंडावा निर्माण करून ही आग विझवली जाते। देन सेकंड टाइप ऑफ फायर इज क्लास बी फायर, लिक्विड सबस्टन्सेस, म्हणजे द्रवरूप पदार्थांचा समावेश हा ब वर्गीय आगीमध्ये केला जातो। फायर्स कॉज्ड ड्यू टू फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस, पेट्रोल, ऑइल, वार्निश, सॉल्वंट्स, कुकिंग ऑइल, पेंट्स etc. All these substances are lighter than water. Therefore, fire extinguisher can be used to extinguish fire. म्हणजे ज्वालाग्रही पदार्थापासून लागलेली आग, द्रवरूप ज्वालाग्रही पदार्थापासून लागलेली आग यांचा समावेश ब वर्गीय आगीमध्ये केला जातो। उदाहरणार्थ पेट्रोल, तेल, वॉर्निश, द्रावके, स्वयंपाकाचे तेल इत्यादी हे काय आहेत, द्रवरूप ज्वालाग्रही पदार्थ। आणि हे जे पदार्थ आहेत ते पाण्यापेक्षा हलके असतात, ते फेस येणाऱ्या अग्निशामकामार्फत ही आग विझवली जाते। देन थर्ड टाइप ऑफ फायर इज क्लास सी फायर, गॅसेस सबस्टन्सेस। फायर्स कॉज्ड ड्यू टू ॲसिटिलीन, हाऊसहोल्ड गॅस, LPG गॅस etc. म्हणजे ॲसिटिलीन,
घरगुती गॅस, LPG गॅस इत्यादी ज्वलनशील गॅसमधून लागणारी आग. यांचा समावेश हा क वर्गीय आगीमध्ये होतो. देन फोर्थ इज क्लास डी फायर म्हणजे ड वर्गीय आग, आणि ही जी आहे ती रासायनिक पदार्थापासून लागणारी आग आहे. गॅसियस substances are seen. Then fourth is class D fire, chemical substances. Fires caused due to combustible metals like potassium, sodium and calcium, which react with water at normal room temperature. Magnesium, aluminum and zinc react with water at high temperature. When both these groups combine with water, it explodes. म्हणजे ड वर्गीय आगीमध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश होतो आणि ज्वलनशील धातूपासून लागलेली आग याच्यामध्ये पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम हे आहेत. हे सामान्य तापमानाला पाण्याबरोबर क्रिया करतात. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम व झिंक हे उच्च तापमानामध्ये पाण्याबरोबर क्रिया करतात आणि दोन्ही गट जेव्हा पाण्याशी संयोग पावतात त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांचा भडका होतो. एक्सप्लोड्स मीन्स भडका होणे. देन फिफ्थ टाईप ऑफ फायर इज ई फायर, क्लास ई फायर, इलेक्ट्रिकल. A fire caused due to electrical compounds in class E fire. To extinguish such fire, power is cut off and non-conductive. Fire extinguishers like carbon dioxide are used. यामध्ये इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली आग कार्बन डायऑक्साईडसारख्या आग प्रतिबंधकाच्या साहाय्याने विझवली जाते. दिस इज द फिफ्थ types of fire. Then we will see the methods of fire extinction. म्हणजे आग विझवण्याच्या पद्धती कोणत्या? There are 3 main methods to stop the spread of fire or control the fire. म्हणजे आगीचा फैलाव होण्यावर किंवा ती पसरण्यावर नियंत्रण आणणाऱ्या प्रमुख 3 पद्धती आहेत. फर्स्ट इज कूल आउट यूज ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचा वापर करून त्या ठिकाणी थंड करणे. टू एक्सटिंग्विश फायर, वॉटर इज मोस्ट कॉमन अँड इफेक्टिव्ह सोल्युशन विच इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. If you spray water on the fire or around the fire, it creates cooling effects and helps the control fire. म्हणजे आग विझवण्यासाठी पाणी हे प्रभावी अशा प्रकारचं आणि सगळीकडे किंवा सर्वत्र उपयोग होणारं साधन आहे. आगीवर आगीच्या आजूबाजूस पाणी मारल्यामुळं त्या ठिकाणी गारवा निर्माण होतो आणि आगीवरती नियंत्रण आणता येतं. देन सेकंड इज सप्रेस ऑफ फायर, म्हणजे आगीची कोंडी करणे. टू कंट्रोल द फायर विच इज कॉज्ड ड्यू टू इलेक्ट्रिसिटी और ऑइल, सँड और सॉईल कॅन बी यूज्ड. म्हणजे आग विझवण्यासाठी किंवा आग शमवण्यासाठी विशेषतः तेलामुळे व विजेमुळे भडकलेली जी आग असते ती विझवण्यासाठी वाळू किंवा मातीचा चांगला वापर करता येतो. सँड और सॉईल म्हणजे वाळू किंवा माती यांचा चांगला वापर करता येतो. इफ वी स्प्रेड ए फ्रोथ लाईक सबस्टन्स ऑन द फायर, इट कट्स ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन एअर अँड फायर. दिस मेथड इज मोर युजफुल टू एक्सटिंग्विश द फायर स्प्रेड ड्यू टू ऑइल.
म्हणजे फेसासारखा पदार्थ आगीवर फेकल्यास त्याचा उपयोगी पांघरून घातल्यासारखा होतो आणि आग विझवण्याची पद्धत तेलामुळे लागलेल्या आगीवर फारच परिणामकारक ठरते. म्हणजे ही जी पद्धत आहे ती तेलामुळे ज्यावेळेला आग लागते ती आग विझवण्यासाठी ही पद्धत अतिशय परिणामकारक अशी आहे. देन थर्ड इज कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस, म्हणजे ज्वलनशील पदार्थ हलवणे, ज्वलनशील पदार्थ दूर ठेवणे. In this method, all flammable substances are kept away from the fire. म्हणजे या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष ज्वलनशील पदार्थच बाजूस करायचे असतात. Any wooden article or flammable substances must be kept away so that no sources is left for the fire to spread. म्हणजे लाकडी सामान किंवा इतर पेट घेणाऱ्या वस्तू या आगीपासून दूर केल्यास आगीचं भक्ष्यच काय होतं, नाहीसं होतं. स्टर अप पंप इज द बेस्ट डिव्हाइस टू पुट ऑफ स्मॉल फायर्स. इट स्प्रेज वॉटर इन ऑल डायरेक्शन्स अराउंड द फायर. म्हणजे नुकतीच लागलेली आग विझवण्यासाठी स्टिरअप पंप हे सर्वात उत्तम अशा प्रकारचं साधन आहे. स्टिरअप पंप म्हणतात त्याला. त्या पंपातून आगीवर सर्व बाजूने पाण्याचा मारा काय करता येतो आणि त्याच्यामुळं आग विझवता येते. दीज आर द 3 मेथड्स ऑफ फायर एक्सटिंक्शन. म्हणजे आग विझवण्याच्या या 3 पद्धती आहेत. Then we see the topic landslides or rift collapse. म्हणजे दरड कोसळणे किंवा त्याला भूस्खलन असं म्हटलं जातं. Natural cracks are and fissures present in hard rocks causes their breaking. Especially at the time of heavy rains, water entering these cracks causes withering of these rocks. Weight increases. These rocks slide on the slopy region and settle at the lower side. This is called collapse of rift. म्हणजे कठीण पाषाणामध्ये नैसर्गिकरित्या अस्तित्वात असलेल्या ज्या भेगा किंवा फटी मोठ्या खडकांचे तुकडे होण्यास कारणीभूत असतात आणि अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये या खडकातील भेगा किंवा फटीमध्ये पाणी शिरून त्या ठिकाणी त्यांची काय होते, झीज होत राहते, वजन वाढते आणि अशाच प्रकारे खडक उतारी प्रदेशामध्ये घसरत जाऊन खालील बाजूस स्थिरावतात आणि यालाच काय म्हणतात, दरड कोसळणे असं म्हटलं जातं. Then we see the causes of landslide. म्हणजे दरड कोसळण्याची कारणे कोणती आहेत. After effects of natural disasters like earthquake, tsunami, heavy rains, storms, floods causes landslide. म्हणजे भूकंप, त्सुनामी, अतिवृष्टी, वादळे, महापूर वगैरे मोठ्या नैसर्गिक आपत्तीनंतरचे परिणाम आणि त्याच्यामुळं त्याची परिणती ही दरड कोसळण्याचे प्रकारामध्ये होत असतात. म्हणजे ज्यावेळेला अशा प्रकारच्या आपत्ती येतात आणि त्याच्यानंतरची आपत्ती म्हणजे दरड कोसळणे. सेकंड इज अनलिमिटेड कटिंग ऑफ ट्रीज कॉजेस सॉईल इरोजन. म्हणजे बेसुमार वृक्षतोडीमुळेही जमिनीची धूप होते. थर्ड इज व्हाईल बिल्डिंग रोड्स इन माउंटेन्स देअर इज ए लॉट ऑफ डिगिंग दॅट मेक्स द माउंटन वीक. म्हणजे डोंगराळ किंवा घाटामध्ये
रस्ते बांधण्यासाठी ज्यावेळेला खोदकाम केलं जातं आणि त्याच्यामुळं डोंगर कमकुवत होतात व त्याच्या कडेचे दगड किंवा खडक कोसळतात. देन वी सी द इफेक्ट्स ऑफ लँडस्लाईड म्हणजे दरड कोसळण्याचे परिणाम. फर्स्ट इज रिव्हर्स गेट फ्लुडेड अँड चेंज देअर पाथ्स. दरड ज्यावेळेला कोसळतात त्याची परिणती कशामध्ये होते तर नद्यांना अचानक पूर येतात आणि नद्या त्यांचे मार्ग बदलतात. देन सेकंड इज डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटरफॉल्स, फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वर्स म्हणजे धबधब्याचं स्थानांतरण होतं. वॉटरफॉल्स म्हणजे धबधबा, धबधब्याचं स्थानांतरण होते आणि कृत्रिम जलाशय निर्माण होतात. थर्ड इज देअर इज लिव्ह अँड फायनान्शियल लॉस ऑफ ए लार्ज स्केल as trees, buildings, rocks on slopy area collapse on low-lying land. म्हणजे दरड कोसळल्यानं पायथ्यालगतचे जे वृक्ष असतात ते सुद्धा उन्मळून पडतात. उतारावर झालेली बांधकामेसुद्धा कोसळून पडतात आणि हे सर्व दगड, मातीचे ढिगारे, वृक्ष खाली सपाट क्षेत्रामध्ये पडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जीवित किंवा वित्तहानी होते. फोर्थ इज लँडस्लाईड अफेक्ट्स ऑन द ट्रॅफिक म्हणजे वाहतुकीच्या रस्त्यावर लोहमार्गावर दरड कोसळली की वाहतूक काय होते विस्कळीत होते. आणि फिफ्थ इज लँडस्लाईड डिस्ट्रॉईज प्लांट्स लाईफ ऑन म्हणजे भूस्खलन होताना त्यावरील वनस्पती किंवा वनस्पती जीवन जे असतं ते सुद्धा नष्ट होतं. देन इन साइड यू आर गिवन मेक ए लिस्ट अँड डिस्कस. इन महाराष्ट्र हिअर डू द ट्रॅफिक जाम्स ऑकर ड्यू टू लँडस्लाइड्स. मेक ए लिस्ट ऑफ सच प्लेसेस. व्हाय डू द लँडस्लाइड ऑकर ॲट दोज प्लेसेस ओनली. डिस्कस इन क्लासरूम अँड सजेस्ट प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे दरड कोसळल्यानं वाहतूक खोळंबल्याच्या घटना या महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं घडतात तर अशा ठिकाणांची यादी करा आणि दरड कोसळण्याच्या घटना का घडतात याची आपण वर्गामध्ये चर्चा करा. अशा प्रकारच्या या ठिकाणी ही माहिती इथे दिलेली आहे तर याविषयीची माहिती तुम्ही मिळवायची. हिअर दिस चॅप्टर इज completed and you are write the exercise on this chapter is given in this chapter. You solve the exercise on your notebook and read seriously this chapter. Thank you.